बाळासोबत तिरुपती बालाजीचे दर्शन कसे घेतले? तिचं जेवण कसं मॅनेज केलं? तिचे मुंडन कुठे केले? आणि तुमचा स्टे कुठे होता? असे बरेच क्वेशन्स मला डी-एम्समध्ये विचारले गेले. जेव्हा मी सियाचा फर्स्ट बर्थडे तिरुपती बालाजीला सेलिब्रेट केला, यावर रील पोस्ट केली होती. म्हणून आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये देते. सगळ्यात आधी दर्शनाबद्दल. जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या आतलं असेल, तर तुम्ही सुपर थंब लाईनमध्ये डायरेक्ट दर्शनासाठी जाऊ शकता. बाळासोबत त्याच्या आई-वडील दोघांनाही प्रवेश असतो. साठी फक्त आई-वडिलांचं आधार कार्ड आणि बाळाचं जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट सोबत ठेवा. मोबाईल ठेवण्यासाठी तिथं काउंटरची सुविधा आहे, त्यामुळे मोबाईल तिथे सुरक्षित ठेवू शकता. बाळाचं दूध, पाणी, बॉटल किंवा खाण्याचं सामान सोबत नेण्याची परवानगी आहे. आम्ही 4 जुलैला दर्शनाला गेलो होतो आणि आमचं दर्शन साधारण 1 ते 1.5 तासात झालं. आता बाळाचं जेवण आम्ही कसं मॅनेज केलं? यावर मी आधीच 2 सविस्तर व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये मी कोणते फूड कॅरी केले होते आणि त्याची सविस्तर रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे. एक इलेक्ट्रिक कुकर आणि एक फूड जार असं कॅरी केला होता. फूड जारमध्ये साधारण 5 ते 6 तास जेवण गरम राहत होतं, म्हणून त्याची आम्हाला खूप हेल्प झाली. त्यासोबतच तिथे दर्शन झाल्यानंतर बाहेर छोटी-छोटी हॉटेल्स आहेत. तिथे मी सियाला इडली दिली होती, जी तिला आधीपासून फार आवडते. दर्शन झाल्यानंतर बाहेरच तिथं मुंडन करण्यासाठी एक स्पेसिफिक जागा आहे. तुम्ही तिथे मुंडन करू शकता आणि तिथेच अंघोळीसाठी सोय देखील आहे. आता स्टेबद्दल. आम्ही 2 BHK होम स्टे बुक केला होता. तो खूप स्वच्छ, पूर्णपणे फर्निश्ड होता आणि त्यामध्ये किचनही होतं. त्यामुळे सियाचं जेवण बनवणं आणि तिला खेळण्यासाठी भरपूर जागा मिळणं, दोन्ही गोष्टी खूप सोप्या झाल्या. हा होमस्टे तिरुपती बस स्टँडपासून साधारण 1 किलोमीटरवर आहे, पण बालाजी मंदिरापासून थोडं लांब आहे. पण बाळासोबत आराम आणि सोय महत्त्वाची वाटली म्हणून आम्ही तोच पर्याय निवडला. या होमस्टेचे डिटेल्स हवे असतील तर कमेंट करा, मी नक्की शेअर करेन. आणि याशिवाय अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा.